अतिकाय अखिलपुराचा एक खूपच नामचीन पहिलवान होता। अतिकायने पूर्ण अखिलपूर राज्यामध्ये सगळ्यांना आपल्या पहिलवाणीचा लोहा मानवला होता। खूप गाव जिंकल्यानंतर आज तो रतनपूर गावामध्ये तिकडच्या सरपंचला जाऊन बोलला, सांगा कोण आहे इथं दमदार, जो लढेल माझ्याशी आणि माझ्यासोबत हारायचं साहस असेल त्याचं। भैया, जेव्हा तुम्ही आला आहात आणि हाच प्रश्न विचारत आहात तर आम्ही सांगितलं आहे की ह्या गावात जो पैलवान आहे मी त्यांना तुमच्यासोबत लढू नाही देणार, पण मी सांगतो एकतर तो माझ्यासोबत लढावो आणि जर लढायचं साहस नसेल तर स्वतःची हार स्वीकार करायला सांगा आणि या गावातील सारे आखाडे माझ्या नावावर करायला सांगा। अरे भैया, मला लढायचं नाहीये आणि कोणती जमीन तुझ्या नावावर नाही करणार। आता तू चालल्या जा, मारेल तुला ह्या मोठ्या मोठ्या हातांनी। मी कोणाचा नाही ऐकत। जर तुला वाटत असेल मी तुझी गोष्ट ऐकावी तर तुझ्या बोलण्याने नाही स्वतःच्या बळाने मला हरव। अच्छा, काही वेळ तर द्या आम्हाला पैलवानजी, उद्यापर्यंत टाइम देतो तुम्हाला। जर सकाळपर्यंत मला जर प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर महाराजांना सांगून तुमचं गाव बर्बाद करल आणि ह्या माझ्या मोठ्या हातांनी मारल तुम्हाला। जी पैलवानजी। पहिलवान तिथून निघून गेला। हे भगवान, हे अहंकारी माणूस आला कुठून गावामध्ये? आता देवच काय करायचं ते करतील। दुसरा दिवस पण आला। काय सरपंच, कुठे आहेत तुमचे पैलवान? आत्ता चिटपट करतो त्यांना, शपथ आहे मला माझ्या ताकदीची। क्षमा करा पैलवानजी, जसं मी लोकांना सांगितलं की आधी काय पैलवान सोबत लढायचं आहे तर सारे लोक पळून गेले आणि इथं कोणीच आले नाहीयेत। त्यांनी गावाचा आखाडा तुमच्या नावावर केला आहे। माहित होतं कोणी नाही या पाताळावरती जो मला हरवू शकल। जी, तुम्ही खूप महान आहेत पैलवान साहेब। चला आता पुढच्या गावासाठी निघतो मी। असं बोलून पहिलवान तिथून निघून जातो। जा जा, जेव्हा येशील आमच्या मंत्र्याच्या हातामध्ये तेव्हा स्वतःला समजेल तुला। अखिलपूर राज्याचा शेजारचं राज्य अखंडपूर होतं आणि पहिलवान ज्या गावाकडे जात होता ते गाव अखंडपूर मध्ये येतं, जिथले मंत्री नीलकंठ त्याच गावामध्ये राहायचे। तो खूप जास्त बुद्धिमान होता आणि त्याच्या बुद्धीच्या समोर कुठलाच बल काम नाही करायचा। आज महाराज राजांच्या दरबारामध्ये एक दूत संदेश घेऊन आला होता। सभेमध्ये नीलकंठ पण उपस्थित होते आणि तो सगळं काही ऐकत होता। सांगा राजदूत, काय संदेश आणला आहे? महाराज, माझं नाव कमलनाथ आहे। मी अखिलपूर राज्यातून आलोय। मी आमच्या राज्यातून तुम्हाला आमच्या सगळ्यात मोठ्या पैलवानाला अतिकायकडून एक संदेश तुम्हाला ऐकवण्यासाठी आलो आहे। आणि ही चुनौती आहे कोणासाठी? हे या राज्यातील सगळ्या पैलवानासाठी आहे महाराज। मी पैलवान अतिकायचे शब्द तुम्हाला ऐकू इच्छित आहे। मी अतिकाय आपल्या राज्यातील सगळे आखाडे जिंकून दुसऱ्या राज्याकडे निघालो आहे। आत्तापर्यंत मी चुनौतीनं सगळे आखाडे घेत होतो आणि स्वतःच्या नावावर करत होतो आणि दुसऱ्या राज्यामध्ये पैलवानांना हरवणंच माझ्यासाठी बक्षीस आहे। तुमच्या राज्यामध्ये जो सगळ्यात मोठा पैलवान असेल त्याला घेऊन या। एवढं फिरून फिरून तुमचा पैलवान काय बोलू इच्छित आहे? जर तुमची आज्ञा असेल तर मी काही बोलू महाराज? बोल नीलकंठ। साफ शब्दामध्ये तो हा बोलू इच्छित आहे, जर त्यांनी या राज्यातील पैलवानांना हरवलं तर त्याच्या राज्याचं नाव वरती असेल आणि आपल्या राज्याचं नाव कमी होईल। काय, एखाद्या खेळाला एवढं मोठं बनवायचं की त्यामुळे राज्याचे संबंध खराब होतील? अखिलपूर राज्यातील राज्यानं अशा चुनौतीचं अधिकार कसं काय दिला? पर चुनौती आली आहे तर तुम्ही त्याला खारिज पण करू शकता महाराज। कोणाची चुनौती स्वीकार करायचं किंवा नाही करायचं हे आपला अधिकार आहे। गोष्ट तू बरोबर बोलत आहेस महाराज। जर तुमची अनुमती असेल तर माझ्या महाराजांनी अशा स्थितीमध्ये एक वाक्य करायला सांगितलं होतं, तर मी ते सांगू तुम्हाला? सांगा। अखिलपूर राज्यासारखे मोठे पैलवान पूर्ण देशामध्ये नाहीयेत। शेवटी प्रत्येक राज्य कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं मागा हटायचा प्रयत्न करेल, पण अखंडपूरचे राजा वीर आहेत।
ते चुनौतीपासून कधी नाही पळणार. अच्छा, तुमची चुनौती मंजूर केल्या जाते. एका हप्त्यानंतर राज्याच्या आखाड्यात तुमच्या पैलवानाला घेऊन या. जशी तुमची आज्ञा महाराज. असं बोलून तो दूत तिथून निघून गेला. त्याच्या जाताच राजा मंत्री नीलकंठला बोलला, नीलकंठ, राज्यातील सगळ्या मोठ्या पैलवांना सांगा, एका हप्त्यानंतर कुस्तीचा आखाडा भरवला जाईल आणि उद्यापर्यंत मला सगळ्या पैलवानांची खबर भेटली पाहिजे. जशी तुमची आज्ञा महाराज. नीलकंठने दूतच्या चालला चांगलंच ओळखलं होतं आणि राजाच्या बोलल्यावर त्याने राज्याच्या सगळ्यात मोठ्या पहिलवानला बोलावलं. आज नीलकंठच्या घरी 2 लोक आली होती. एक तर पहिलवान रघु होता, पण हा दुसरा माणूस कोण होता? या, तुमच्या दोघांचं स्वागत आहे. तुम्ही तर सांगितलं होतं की तुम्ही मला फक्त बोलवलं आहे. हे महाशय कुठून आले? नाही, हे इथं दुसऱ्या कामासाठी आले. तुम्ही याची काळजी नका करू. जसं तुम्ही सांगाल मंत्रीजी. तर कोणत्या कारणासाठी तुम्ही मला इथं बोलवलं होतं? तुमच्यापर्यंत तर बातमी आलीच असेल. जसं की तुम्हाला माहीत मध्ये आपल्या राज्यात एक पैलवान आला आहे आणि आपल्या राज्यात सगळ्यात मोठा पैलवान तू आहेस. जा आणि तयारी कर. राजांचा आदेश आहे, एका हप्त्यानंतर राज्यातील आखाड्यामध्ये कुस्ती लढावी लागेल. जशी तुमची आज्ञा मंत्रीजी. रघु तिथून निघून जातो आणि नीलकंठ दुसऱ्या माणसाला बोलतो, गुप्तचर, मी तुम्हाला इथं खूप मोठ्या कामासाठी बोलवलं आहे. तुमच्याकडं फक्त 1 हप्त्याचा टाइम असेल. तुम्ही फक्त आज्ञा करा मंत्रीजी. हीच आशा होती तुझ्याकडून. नीलकंठने एक नवीन युक्ती रचली होती आणि गुप्तचर पण त्यांच्या युक्तीचा एक हिस्सा होता. नीलकंठ गुप्तचरला त्याच्या हिश्श्याचं काम समजावून टाकतात. गुप्तचर तिथून निघून जातो. आत्ता जेव्हा बिळामध्ये हात टाकलाच आहे तर बघूयात साप निघतो की उंदीर. नीलकंठ खबर घेऊन राजाच्या जवळ जातो. महाराजांचा विजय असो. काय सूचना आली आहे नीलकंठ? मी आपल्या राज्यातील सगळ्यात मोठ्या पैलवानाला लढण्यासाठी बोलवलं आहे आणि एका हप्त्यामध्ये त्याला कुस्तीसाठी तयार करायचा आदेश पण दिला आहे. मला माहित आहे नीलकंठ की जोपर्यंत तुम्ही जिंकायचा प्रबंध नाही करत तोपर्यंत तुम्ही इथं आले नसता. हो महाराज, सगळा इंतजाम केला आहे. काळजी नका करू, फक्त विजयाची वाट पहा. 1 आठवडा निघून गेला आणि सगळेजण आखाड्यामध्ये पहिलवानीचा खेळ बघण्यासाठी आले होते. अतिकाय आणि रघु आता एका दुसऱ्याच्या समोर उभे होते आणि बघताच बघता पहिलवानी सुरू झाली. नीलकंठ, हे आपला पैलवान तर पहिल्यापासूनच हारताना दिसत आहे. शेवटी आपण जिंकणार कसं? नीलकंठने फक्त एक हसू दिली आणि उत्तर दिलं आणि आखाड्याकडे बघायला लागला. आखाड्यामध्ये अतिकायने रघुला पाडवलं होतं आणि त्याच्यावर बसून गेला. रघुने आपली हार स्वीकार केली. महाराजचे डोळे एकदम मोठे मोठे झाले. हे काय मजाक आहे? तुम्ही सांगितलं होतं की आपण जिंकणार आहोत. आता माझी बारी आहे महाराज. आता हा अतिकाय चुनौती देईल आणि मी आखाड्यामध्ये जाईल. स्वतःला मारून घ्यायचा अजून काही रस्ता नाही भेटला तुला. पैलवानासोबत लढायला जात आहेस. तुम्ही फक्त बघत जा महाराज. ठीक आहे का कोणी या जमिनीवरती जो की मला कोणी चुनौती देऊ शकेल? या आणि मला हरवून दाखवा. नीलकंठने आखाड्यामध्ये प्रवेश केलं आणि बोलला, मी भून पैलवान आहे. काही कुस्ती आमच्या सोबत पण खेळा. आता हे पण लढणार काय? आता या राज्यात असेच पैलवान उरले आहेत का? काही नाही, आत्ता चितपट करतो तुला, या माझ्या पहाडी शरीराची शपथ. आणि त्याच वेळेस नीलकंठ पहिलवानला काहीतरी बोलतो आणि पहिलवान हक्काबक्का राहून जातो. दोघे जण परत एका दुसऱ्याच्या समोर येतात आणि बघताच बघता मुकाबला सुरू होतो. तर आता हा डाव बघ पैलवान माझा. सगळे जण हैराण झाले. नीलकंठने आपल्या हातांनी त्याला खाली पाडवलं आणि पहिलवान तिथेच हारून गेला. मी हार मानतो. मी आता अतिकाय पैलवानला हरवलं आहे आणि आता हा पैलवान कधीच पैलवानकी नाही करणार. काय अतिकाय? हो, मी आता इथून चालल्या जातोय.
मला माफ करा. ठीक आहे, जा. सगळ्यांनी उत्सव मनवला आणि महाराज, ज्यांना काहीच समजलं नाही, ते पण ह्या वेळेस खूप आनंदात होते. संध्याकाळ झाली आणि राजाच्या खोलीमध्ये नीलकंठ आणि तो गुप्तचर उभे होते. कसं काय? अरे भावा, तूने हे कसं केलंस? खरं तर महाराज, मी आपल्या गुप्तचरांना काही माहिती गोळा करायला पाठवलं होतं. त्या माहितीमध्ये काय भेटलं गुप्तचर? हो मंत्रीजी, पहिले मला पैलवानाचा पाठलाग करायला पाठवलं तर तेव्हा मला समजलं की तो राजदूत आणि काय पैलवान मिळून रघु पैलवानांना रिश्वत देत होते. काय? आणि रघुने ती रिश्वत घेतली? हो महाराज. आणि हे दृश्य बघितल्याच्या नंतर मी अकेलपूर राज्यात आलो आणि हे समजलं की हा पैलवान राजाच्या नावाने सगळ्यांना भीती दाखवत आहे आणि कोणीच त्याच्यासोबत लढायला तयार होत नाही. पण शेवटी नीलकंठ, तू जिंकलास कसा? मी जेव्हा तुम्हाला प्रणाम केला होता तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मी तुझ्याबद्दल सगळं मला समजलं आहे. जर स्वतःला सलामत ठेवायचं असेल तर इथं हार, नाहीतर राजाला सांगून तुला बंदी केलं जाईल. मंत्रीजींनी त्यांच्या महाराजाकडे एक संदेश पाठवायला पण सांगितलं होतं. तर जेव्हा ते तिथं पोहोचतील तेव्हा पैलवान आणि त्या दूताची पोलखोल होईल आणि त्या दोघांना नक्कीच बंदिस्त केलं जाईल. म्हणजे हे फक्त आपल्या महाराजांचं नाव वापरून नाव कमवत होते आणि लोक याच्या भीतीनं याला जिंकू देत होते. आणि जशी याची पोलखोल झाली, हा हार मारून इथून पळून गेला. हो महाराज. तेव्हा तर हा पळणारा पैलवान निघाला. आणि अशा प्रकारे नीलकंठने आपल्या सूझबुझीने त्या ढोंगी भगोड्या पहिलवानला पळवून लावलं आणि आपल्या राज्याचं नाव वाचवलं. नीलकंठने आपल्या शत्रूच्या बद्दल प्रत्येक माहिती एकत्रित केली आणि त्याला बुद्धीने त्याला हरवलं.